विनंती करतोय लवकरात लवकर आपण या मॅचला सुरुवात करायची आहे. आज पेन ग्रामीण गटातील अनेक संघ आपण पाहिलेत. सोनखारा असेल, मोरा असेल, खरोशी असेल, खारपाडा असेल, तदनंतर दीवला आपण पाहिलं, तरुण खोपला आपण पाहिलं. नुकताच जो सामना आपण पाहिला दुश्मी असेल, इरवाडी असेल. चालू सामना आपण पाहतोय बलवली आणि कळवय आणि तदनंतर डोलवीच्या विरोधात टीम हमरापूर अशी लढत जरूर आपल्याला पाहायला मिळेल. फार मजा येईल या मॅच मध्ये. मॅच कडे जरा वळूया. पेनचे ऐतिहासिक क्रीडांगण, पेन नगरपालिकेचं मैदान, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, पेन नगरपालिका. आणि या ऐतिहासिक मैदानावरती एक ऐतिहासिक स्पर्धा आपण पाहतोय. शूरवीर शंभूराजे चषक 2026 हे शानदार पर्व. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण बलवली संघ आमंत्रित केलंय इच्छापूर्ती कलवे संघाला. सलामवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला मोहंती पाटील आणि दुसऱ्या बाजूला सौरभ पाटील डॉन. पहिल्या षटकासाठी गोलंदाज साहिल पाटील. द गेम ऑन. 4 षटकांची लढत मैदानाच्या आतमध्ये आणि लढतीला सुरुवात होतोय. हो, पहिला चेंडू मोहंतीसाठी लॉफ करत असताना सेफली लँडिंग पाहायला मिळाली. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. निर्जन स्थली चेंडू मात्र पडला आणि तदनंतर रन्स आल्या 3. रनिंग बिटवीन द विकेट्स कमालीची पाहायला मिळाली. सिंगलला डबल मध्ये आणि तदनंतर डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट करण्यात यश आलं. इच्छापूर्ती कलवे संघाला पहिल्या चेंडूवरती 3 रन्स आल्यात. सौरभ आणि मोहंती गावदेवी कलवे टीम मधून बरेच स्पर्धा या दोन्ही खेळाडूंना आम्ही खेळताना पाहिलंय. सध्याच्या घडीला खरतर सौरभ पाटील हा महत्वाचा खेळाडू राहील. ऑल ऑफ करण्याचा प्रयत्न जरूर होता. ऑफ स्टिक वरती चेंडू होता. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. ऑन साईडला स्ट्रोक्स खेळायचा होता. अर्थातच रिप्ले टेलिकास्ट मध्ये जरूर आपण पाहतोय की ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मॅन्डेटरी पॉवर प्ले ऑन आहे. 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर जरूर आपण पाहतोय. वाईडिश लॉंग ऑफला 1 आणि काऊ कॉर्नर रिझन मध्ये 1 खेळाडू, असे 2 खेळाडू 30 यार्ड घेण्याच्या बाहेर. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. अलाउन द कार्पेट. सिंगल रन्स त्या ठिकाणी जरूर मिळेल. सेकंडचा प्रयत्न घाई करावी लागेल. रन्स येतील 2. कमालीची कॉलिंग आणि चित्याच्या वेगाने या 2 रन्स कंप्लीट केल्यात. बलवली म्हटलं की राम नवमीचा उत्सव आणि कलवे म्हटलं की हनुमान जयंती. आमचे हनुमान नाईक सर यांची ड्रेसिंग पाहण्यासारखी असते आणि खास करून त्यांचा डान्स. हनुमान नाईक सरांकडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. बरेच वर्ष तर क्रिकेटसाठी त्यांचं डेडिकेशन महत्वाचं राहिलंय. ऑफ स्टिक वरती चेंडू जरूर आपण पाहिला. निर्धाव चेंडू, बिंदी गेंद, कोणत्या प्रकारची रन्स या चेंडूवरती पाहायला मिळत नाहीये. राईट मोर द विकेट पॅव्हलिन एंड कडून गोलंदाजी करत असताना गोलंदाज साहिल पाटील. पायावरती चेंडू होता. लाऊडली अपील, लेग बिफोर ऑफ द विकेट. LPW. या ठिकाणी पंचांचा निर्णय जरूर आलाय. फलंदाज बाद, परंतु आता मात्र दोन्ही पंच एकत्रित येतील आणि जरूर विचार विनिमय त्या ठिकाणी पाहायला मिळेल. बॅटची कडा या ठिकाणी जरूर आहे. पंच देखील माफी मागतायत की बॅटची एज घेत
जरूर मैदानाच्या आतमध्ये पंच या ठिकाणी विचार करतायत की लेग बिफोर ऑफ द विकेट चा खरं तर खेळाडूला बाद घोषित केलंय, परंतु बॅटची कडा होती त्यामुळं ह्या रन्स ग्राह्य धरल्या जातील की नाही यावरती चर्चा सुरू आहे आणि त्या रन्स मात्र आता ग्राह्य धरल्या गेल्यात. पंचांकडून तशा प्रकारचा कोणत्याही प्रकारचा निर्णय येत नाहीये. पहा आम्ही देखील प्रतीक्षेत आहोत. चौकार, 4 रन्स जरूर मिळतील. 5व्या चेंडूवरती हा चौकार आलाय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात 4च्या मदतीने 10 ऑन द बोर्ड. 10 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना गोलंदाज साहिल पाटील आणि त्याच्या विरोधात खेळाडू पाहायला मिळेल मोहंती. पाटीलला आपण जरूर पाहतोय. उजव्या हाताचा फलंदाज आणि उजव्या हाताचा गोलंदाज हे बॅटल. ओ फुल टॉस, मोहंतीचा क्लास, चेंडूला सरळ पाठवलाय. इट्स आउट ऑफ द पार्क, मॅक्सिमम सिक्सर. या ठिकाणी तिसऱ्या पंचांचा खर तर मदत घेतली. भीमर साठी बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS घेतलाय, क्षमा असावी. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या कडे जो एक DRS आहे त्याचा वापर आता मात्र जरूर त्यांनी केलाय की हा भीमर आहे की नाही हे पाहिलं जाईल. तुमच्याकडे एक DRS असेल एका इनिंग मध्ये, त्याचा वापर तुम्ही भीमर साठी, वाईट साठी, रनआउट साठी करू शकताय, परंतु इट्स अ फेअर डिलिव्हरी. पहा आता इच्छापूर्ती कळवे तुमच्याकडे DRS नाही आहे आणि हा चेंडू मात्र गेलाय सीमा पार सिक्सर. आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय एका षटकाच्या समाप्तीनंतर 16 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर तुम्हाला पाहायला मिळतील. नवरात्रीमध्ये इच्छापूर्ती माऊलीचं खर तर मोठ्या जल्लोषात आगमन सोहळा कलवे गावामध्ये आम्ही पाहतो आणि तेवढ्याच मोठ्या उत्साहात विसर्जन सोहळा देखील अगदी फटाक्यांच्या आतिषबाजीत, डीजेच्या संगीतावरती, ढोल ताशांच्या गाण्यांवरती कलवे गावामध्ये खर तर हा विसर्जन सोहळा तुम्हाला पाहायला मिळते. आणि खर तर माऊलीच्याच नावाने हा संघ मात्र आज खेळतोय इच्छापूर्ती कलवे. सौरभ आणि मोहंती हे मुख्य खेळाडू खर तर ह्या टीम मधील आहेत. पहिल्या चेंडूवरती रन्स आल्यात 16. सेकंड ओव्हर साठी गोलंदाज मंगेश म्हात्रे या गोलंदाजावरती भरोसा दाखवलाय, परंतु त्याच्या विरोधात सौरभ की ज्याला डॉन म्हणून ओळखलं जातोय, हो डॉनला आता माघारी परतावं लागेल. चांगला चेंडू होता, लेग स्टीम या ठिकाणी उद्ध्वस्त केलंय. डाव्या एसटी वरती चेंडू आदळलाय आणि हा फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. डीजे प्लीज. बर माऊल्यांना सोबत घेऊन ज्यांनी स्वराज्याची स्वप्न पाहिली, फक्त स्वप्नच पाहिली नाही तर सत्यात उतरवली आणि स्वराज्याची स्थापना होत असताना आपण पाहिले. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजशिव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा तिवार मुजरा अतिथी मंचकावरती गणेश दादा पाटील सामना पाहतात, आपल्या गावातील खेळाडूंना खेळताना पाहतात.
त्यांचा संघ आज लढतो आहे त्यांच्या विरोधात इच्छापूर्ती कलवे आणि डॉट बॉल आल्यानंतर दादांच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य स्विच इट या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला. डीप पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना रन्स येईल एक सिंगल आणि पेन पंचायत समितीचे उपसभापती सन्माननीय गणेशदादा डंगर खरतर संजय डंगर क्षमा असावी संजय दादा डंगर यांना जरूर आपण पाहतोय 50+ चे खेळाडू आज ही त्याच जोशात त्याच जिद्दीने क्रिकेट खेळताना खरतर आपण पाहतोय. चांगला चेंडू आहे स्टँड वरती आदळलाय आणखीन एक विकेट फलंदाज मोहंती पाटील बॅक टू द पॅव्हलियन. सन्माननीय मनोजदादा पाटील निवृत्तीदादा पाटील यांचे छोटे बंधू आणि तदनंतर हेमंत भगत यांचं या ठिकाणी थोड्या क्षणात शुभ आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. सन्माननीय संजय डंगर साहेबांबद्दल आपण चर्चा करत होतो. पेन पंचायत समितीचे उपसभापती 50+ चे खेळाडू आजही तीच दहशत तोच दरारा घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण पाहतोय. संपूर्ण पेन तालुक्याला ज्यांनी दिशा आणि गती दिली क्रिकेटमध्ये ज्यांनी शिस्त लावली असे महान खेळाडू उत्तम समालोचक निवेदक बलवली गावचे माजी सरपंच आणि सध्या स्थितीत पेन पंचायत समितीचे उपसभापती आदरणीय संजय डंगर साहेबांना खरं तर या मॅच मध्ये खेळताना आपण जरूर पाहतोय. क्षेत्ररक्षणाची सजावट करत असताना खरं तर त्यांना तुम्ही पाहू शकताय. जरा एकदा कॅमेरा आपण फोकस करा त्यांच्यावरती. एसटी रक्षक खरं तर एसटी रक्षकाच्या भूमिकेत सध्या ते जरूर आपण त्यांना पाहतोय. नेक्स्ट बॉल षटकातील पुढचा चेंडू ऑफ टिकवरच्या खरं तर दूरवर राहणारा चेंडू जरूर आपण पाहिलाय. मनोजदादा पाटील आणि हेमंत घरात यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत असताना खरं तर आपण पाहतोय. हेमंत भगत यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत असताना जरूर आपण पाहतोय. दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी मनस्वी आपण स्वागत करूया. दोन्ही मान्यवरांना विनंती करेल आपण मुख्य अतिथी मंचकावरती विराजमान व्हायचं आहे. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 18 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. या षटकाचा जर का आपण विचार केला या षटकातील चेंडू झाले ते एकूण 4. 2 षटकांचा खरं तर 2 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी असेल. येणारे 2 चेंडू आणि 2 षटक असे एकूण 14 चेंडूंचा खेळ बाकी असेल. ऑन स्ट्राईक वरती डाव्या हाताचा फलंदाज मकरंद पाटील ला जरूर आपण पाहतोय. खराब चेंडू असेल. ऑफ स्टिकच्या बराचसा दूर राहिलाय. नो डाऊट इट्स अ वाईट कॉल. वाईट बॉल या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. पंचांना विनंती असेल आपण अधिकचा वेळ नका घेऊ प्लीज. चला प्रत्येक वेळी तुम्ही खेळाडूंना तुम्ही वेळ देऊ नका. प्रीतम पाटील खास करून तुम्हाला आमची विनंती आहे. पंचांना आमची विनंती असेल प्रीतम पाटील प्लीज अधिकचा वेळ आपण घेऊ नका. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला वेळ द्यायची काही गरज नाहीये. प्लीज टीम मीटिंग नकोय. बराचसा उशीर होतो या स्पर्धेला. काही वेळेस ऑफ स्टिकच्या बाहेर राहणारा चेंडू इट्स अ वाईट बॉल. आणखीन एक स्क्वेअर चेंडू आपण पाहायला मिळाला. सलगचा हा 3रा वाईट बॉल आपण पाहतोय. आणि या ओव्हरचा जर का आपण विचार केला तर या ओव्हरमध्ये 2 विकेट्स 3 वाईट बॉल आपण पाहिलेत. रन्स आहेत स्कोर कार्ड वरती 20 रन्स धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. आणखीन एक चौथा वाईट +1 जणू काही वाईट धावांचा आता पाऊस पडतोय. अशा प्रकारची गोलंदाजी अपेक्षित नसते. मोठी स्पर्धा तुम्ही खेळताय आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये ऍज अ लीडर
ऍज अ स्ट्राईक गोलंदाज म्हणून जर का तुम्हाला गोलंदाजी दिली असेल तर तुम्हाला अशा प्रकारची गोलंदाजी शोभत नाहीये. मंगेश पाटील हा गोलंदाज जरूर आपण पाहतोय. ऑफ स्टिक वरती वारंवार चेंडू फेकण्याचा प्रयत्न आणि तदनंतर आलेले सलग 4 व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल वरती स्विच हिटचा प्रयत्न क्षेत्ररक्षक असेल, पण नुकता जे 4 व्हाईट बॉल आले त्या व्हाईट बॉल साठी ऍडव्होकेट सूरज पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले गोलंदाजासाठी. पहा अशा प्रकारचं पारितोषिक मग तुम्हाला स्वीकारावं लागेल, कारण की मान्यवर कोणत्या प्रकारचं पारितोषिक देतील याचा नेम नाहीये. पण चांगली बॅटिंग केली तर तुम्हाला सिक्सरसाठी चौकारांसाठी पारितोषिक मिळेल. चांगली गोलंदाजी केली तर तुम्हाला विकेटसाठी पारितोषिक मिळेल. परंतु जर का तुम्ही खराब गोलंदाजी केलीत तर तुम्हाला त्या व्हाईट बॉल साठी देखील पारितोषिक मिळेल. नेक्स्ट बॉल फिरून केल्याचा प्रयत्न, चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकाला दस्तक देत असताना चेंडू निघालाय. डीप मिड विकेटला क्लिअर करत असताना सीमा पार हा षटकार. नेक्स्ट मॅच धैरेश्वर डोलवी अगेन्स्ट दुर्गा देवी हमरापूर. दोन्ही टीम कॅप्टन्सला आमची विनंती असेल, चला या आपण टॉस साठी. डोलवी कॅप्टन आणि त्याच बरोबरीने हमरापूर टीमचा कर्णधार आपण या. अतिथी मंचकावरती गणेशदादा पाटील यांची उपस्थिती आपण पाहतोय. भारतीय जनता पक्षाचे महामंत्री, माजी उपसरपंच, जिथे विभाग प्रीमियर लीगचे दमदार अध्यक्ष ऍडव्होकेट पुष्कर मोकल यांच्याकडून ह्या षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा झालंय. हॅट्रिक सिक्सर साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज ऍडव्होकेट सूरज पाटील यांच्याकडून हे पारितोषिक असेल. आमचे सर्व वकील बंधू या व्यासपीठावरती त्यांची उपस्थिती आपण पाहतोय. सर्वांचं मनस्वी आपण स्वागत करूया. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 29 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. प्रत्येक चेंडूसाठी प्रत्येक निर्णयासाठी DRS घेऊ नका. पंचांना आयोजकांच्या वतीने स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे. तुम्ही अधिकचा वेळ घेताय. पंच प्लीज, प्रीतम पाटील फार उशीर होतोय. आम्ही वारंवार म्हणतो तुमच्यावरती जिम्मेदारी आहे. पहा तुमची भूमिका अतिशय महत्वाची राहील या स्पर्धेमध्ये. पण टेक्नॉलॉजीचा वापर करायला हवाय, पण इतकाही नको की त्याचा गैरवापर होईल. प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक निर्णयावरती तुम्ही तिसऱ्या पंचांची मदत घेऊ नका. चला गेम ऑन करा प्रीतम, चला मॅच ऑन करा. आपण आयोजकांच्या वतीने आम्ही विनंती करतोय. ठीक आहे, चला गेम ऑन करा आपण प्लीज. आम्हाला इतर टीम कडून सूचना येत आहेत. ठीक आहे प्रीतम पाटील, वेळ थोडा वेळ वाचवा प्लीज. सर आपण वेळ लावलाय, टाइम अलर्ट आहे. आम्ही वारंवार विनंती करतो आपण पुढच्या टीमला पॅनल्टी द्या. तुम्ही 15 मिनिटांच्या आतमध्ये तुम्ही षटक कंप्लीट करा, अन्यथा पॅनल्टी द्या. आम्ही पॅनल्टी द्यायला हरकत नाहीये, आम्ही म्हणतोय तुम्हाला. आम्ही पॅनल्टी देण्यासाठी इकडे रेडी आहोत. नेक्स्ट मॅच पुढच्या चेंडूवरती अलाउन द कार्पेट. स्टोक्स या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल. रन्स मिळेल एक सिंगल. सिंगल रन्स या ठिकाणी जरूर मिळेल. धावसंख्या 1 पुढे जाईल.
31 31 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. पहा अधिकचा वेळ आपण खर्च करू नका. फिल्डिंग करणाऱ्या टीमला आमची विनंती आहे, आपण लवकरात लवकर ही स्पर्धा आपल्याला संपन्न करायची आहे. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 31. स्विच हिटचा प्रयत्न, स्वीट हिट पाहायला मिळाला आणि चेंडू मात्र निघाला सीमा पार. थर्ड मॅन बॉर्डलाईनचं दर्शन घ्यायला हा षटकार. या सिक्सरसाठी ऍडव्होकेट पुष्कर साहेबांकडून हे 100 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जरूर आले. प्रेक्षकांनी प्लीज विनंती आहे, मैदानाच्या आतमध्ये झेल पकडू नका प्लीज. आमचे सुनील पाटील आहेत डोलवीचे. बाहेरचा जो फिल्डर आहे त्यांना आमची विनंती आहे, चेंडूला प्लीज पडू द्या प्लीज, विनंती आहे तुम्हाला. योग्य निर्णय आहे, हा चौकार असेल. 4 रन्स या ठिकाणी जरूर मिळते. पण टप्पा आतमध्येच पडला असता. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील कित्येक वेळा जे मैदानाच्या बाहेर जे बॉल बॉय असतात ते देखील कधी कधी चेंडू मैदानाच्या आतमध्ये अडवतात आणि तेव्हा देखील इंटरनॅशनल रूल प्रमाणे तो चौकार आपण मान्य करतो. सो प्लीज डोल्वी टीम, आपण बॉल अडवू नका. सर्वच प्रेक्षकांना आम्ही विनंती करतोय, रोपच्या आतमध्ये आपण येऊ नका. चौकार आलाय. हो, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक त्या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. संजय डंगर यांना जरूर आपण पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 35 रन स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळत आहेत. 2 षटक आणि 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 35 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. श्रीराम बलवली आणि त्यांच्या विरोधात इच्छापूर्ती कळवे. हो, नेक्स्ट बॉल समोरला खेळण्याचा प्रयत्न, कोणत्या प्रकारची रन्स मिळणार नाहीये. 30 सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफ खर तर जरूर आपला पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये
जरूर पाहायला मिळालं. डॉट बॉल जरूर आपण पाहतोय. 2 षटक आणि 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 35 रन्स ऑन द बोर्ड. हो पुन्हा एकदा स्विच हिट मारण्याचा प्रयत्न, समोरला कॅच पकडलाय, जबरदस्त झेल पकडलाय महेंद्र याने पकडलाय झेल आणि फलंदाज किरण पाटीलचा संपलाय खेळ. विनंती असेल, टीम मीटिंग नकोय, वारंवार आम्ही विनंती करतोय, प्लीज सर्वांनाच विनंती करतोय आयोजकांच्या वतीने. रन्स आहेत स्कोर कार्ड वरती 35 रन्स ऑन द बोर्ड. चला बॅट्समन पाठवा लवकरात लवकर कलबे टीम. नवीन फलंदाज शिवराज पाटील मैदानाच्या आतमध्ये. शिवराजला आपण जरूर पाहतोय. खर तर छोटा डायमंड आहेत. खर तर या खेळाडूकडे देखील भरपूर पॉवर आहे, छोटा फटाका म्हणून. खर तर या खेळाडूला विशेष ओळख राहील. हाईट कम बट फाईट ज्यादा. या खेळाडूकडे देखील भरपूर कॅलिबर आहे. उजव्या हाताचा विस्फोटक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय शिवराज पाटील. षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. अंतिम चेंडू जरूर आपण पाहतोय. 35 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. व लास्ट बॉल वरती लॉफ करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड, कॅच ड्रॉप. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. 1 2 3 4 5 6 6 खेळाडू तिकडे एकत्रित होते. एसटी रक्षकाकडे सोपा झेल होता, परंतु गोलंदाज तिकडे गेला आणि तदनंतर ती मिस्टेक पाहायला मिळाली. झेल ड्रॉप, टेक द कॅच अँड विन द मॅच. 3 षटकांचा खेळ संपलाय. रन्स आल्या 36. 12च्या सरासरीने. तर या रन्स आपण पाहतो. चला वेल पंच प्लीज, आपण प्रत्येक वेल त्यांना आपण वॉर्न करा प्लीज, अन्यथा तुम्ही टाइम अलर्ट करा, तुम्ही वॉर्न द्या, त्यांना विनंती द्या. एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा फील्ड करायला लावा तुम्ही. धैर्यश्वर डोलवी आणि दुर्गादेवी हमरापूर टीमला आमची विनंती असेल. चला आपण टॉस साठी या. अरे घ्या बिंदास, आम्ही सांगतो घ्या, पेनल्टी लावा. ते जो आजले किती अजून मॅचेस किती 15 मिनिटाची मॅच पाहून पाहून तास पहा टायमर ऑन आहे. नेक्स्ट मॅच साठी, याही मॅच साठी टायमर ऑन आहे. वेळेत षटक कंप्लीट व्हायला हवेत. अधिकचा वेळ आपण देऊ नका प्लीज, आम्ही वारंवार विनंती करतोय. भरपूर वेळ होतोय स्पर्धेसाठी. चला गोलंदाज आपण रेडी व्हायचा आहे. अंतिम षटकासाठी गोलंदाज असेल आदित्य पाटील. आदित्य पाटील हा गोलंदाज जरूर आपण पाहतोय. अंतिम षटक, भैरवचं षटक, स्लॉग ओव्हर. ऑफ स्टिकच्या करता दूर राहणारा चेंडू, अवे फ्रॉम द बॉडी. निर्धाव चेंडू जरूर आपण पाहतोय. अंतिम षटकासाठी गोलंदाज आदित्य पाटील. ऑन स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय. इच्छापूर्ती कलबे टीम कडून शिवराज पाटील आणि नॉन स्ट्राईकला मकरंद पाटील. मकरंद पाटील याच्याकडे ते कॅलिबर आहे, त्याच्याकडे ते स्ट्रोक्स आहेत. समोरला खेळण्याचा प्रयत्न, सिंगल रन्स कंप्लीट. आणि मकरंद आता आपल्या साथीदाराला थोडस थांबवेल. 1 रन्स या ठिकाणी जरूर मिळेल.
धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती रन्स आपण पाहतोय 37. 37 रन स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतात. अद्यापही खर तर 8च्या पूल मधील एक मॅच, तदनंतर विनर अगेन्स्ट विनर सेकंड, पुन्हा एकदा विनर अगेन्स्ट विनर थर्ड, आणि तदनंतर लास्ट, अशा एकूण 4 मॅचेस बाकी आहेत. खर तर आणि आणखीन एक इनिंग, 4 सामन्याने एका इनिंगचा खेळ बाकी आहे आणि ऑलरेडी घड्याळात वाजलेत 1 वाजलाय. षटकातील पुढचा चेंडू जरूर आपण पाहतोय. चांगला फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर वेगाने येईल. सेफली लँडिंग जरूर पाहायला मिळाली. मकरंदच्या बॅट मधनं आलेला स्ट्रोक्स आपण पाहतोय. रन्स येतील 2. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 39 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतो. टॉस साठी लास्ट कॉल दुर्गादेवी हमरापूर आणि धायरेश्वर डोलवी. चला आपण टॉस साठी या, अंतिम पुकार असेल. याही वेळेस ऑफ स्टिक वरती फेकण्याचा प्रयत्न यशस्वी राहिलाय. निर्धाव चेंडू जरूर आपण पाहतो. षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पहिल्या सत्रातील या 2 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल. रन्स आहेत स्कोर कार्ड वरती 39. चांगला फटका आहे. वाईडिश लॉंग ऑफच्या बाहेर चेंडू मात्र निघालाय. सीमा पार हा चौकार पाहायला मिळेल. टार्गेट सेट करणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये जरूर आता आपण पाहणार आहोत. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. या लास्ट बॉल नंतर आपण टॉस बॉक्स कडे जरूर वळतोय की जिकडे धायरेश्वर डोलवी आणि त्यांच्या विरोधात दुर्गादेवी हमरापूर अशी लढत पाहायला मिळेल. लास्ट बॉल वरती हा ब्लास्ट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिकडे असेल. एंड इज वेल श्रीराम बलवली टीम साठी. लास्ट बॉल वरती आले विकेट. रन्स पाहायला मिळत आहेत स्कोर कार्ड वरती 43. आणि आता विजयासाठी टार्गेट सेट केलाय 44चा. टॉस या ठिकाणी होतोय. टॉस जिंकलाय दुर्गादेवी हमरापूर टीमने. टॉस जिंकलाय. शैलेश, निर्णय का असेल? फिल्डिंग. क्षेत्ररक्षक निवडलंय. चालू सीझन बद्दल आपण काय म्हणाल? चालू सीझन दुर्गादेवी हमरापूरचं कसं राहिलंय? एकदम बॅड चाललाय सगळा. एक पण बक्षीस ना मारले. हरकत नाहीये, परंतु या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? आयोजन तर चांगलं आहे. जगदीश दानी फोन लावला, एका शब्दावर त्याच्यावर एंट्री टाकली आणि आयोजन तर चांगलं सुंदर आहे. प्रतिस्पर्धी डोलवी संघ आहे. डोलवी संघाबद्दल काय म्हणशील? अनेक वेळा डोलवी संघाबद्दल आपण खेळला आणि आज या मोठ्या स्पर्धेमध्ये काय प्लॅनिंग असेल? काय आता बघू कसं काय. डोलवी संघाने मागच्या टुर्नामेंटला आम्हाला हरवलेला आहे. काहीतरी वेगळा चेंज करू. येस, थँक्यू. खरं तर हा होता शैलेश, हमरापूर टीमचा कॅप्टन. डोलवी टीमच्या कॅप्टनकडे आपण जाऊया. टॉस गमावलाय. टॉस तू जर जिंकला असतास, तुझी टीमने जर का टॉस जिंकली असती, तर निर्णय कोणता असता? आम्ही सुद्धा गोलंदाजीच केली असती पहिले, पण बघूया. टॉस हारणं जिंकणं ही वेगळी गोष्ट आहे. फलंदाजी आले, चांगला टार्गेट देण्याचा प्रयत्न करू. सोबत बॅग आणले आणि या बॅग मध्ये मी तर म्हणेल की यश असेल. आणि खरं तर धायरेश्वर डोलवी टीम बद्दल काय म्हणशील? बरेच वर्ष खरं तर हे नाव आम्ही ऐकतोय. धायरेश्वर डोलवी संघ हा खूप जुना संघ खेळतो हा पेंटच्या टुर्नामेंटमध्ये. जवळजवळ हा संघ अ गटात खेळायचा एकेकाळी. ठीक आहे, असू दे. वरचढ असते. आता थोडं सराव पण नाही, पोरं पण प्रॅक्टिसला नाही, तरी पण हा संघ नेहमी प्रत्येक स्पर्धा खेळत असतो. खरं तर शूरवीर शंभूराजा चषक आणि या संपूर्ण आयोजनाबद्दल तू काय म्हणशील? आयोजन खूप चांगलं आहे. नाईटच्या स्पर्धा भरवणं एवढं सोपं काम नाहीये. खूप खर्च सुद्धा होतो. तरी नक्कीच या सगळ्यांना मी धन्यवाद देतो की सगळ्यांना आपल्या विभागातल्या खेळाडूंना खेळण्याची संधी दिली. धन्यवाद. येस, थँक्यू. खरं तर हे होते सुजित धायरेश्वर डोलवी टीमचे कॅप्टन. न्यूज फ्रॉम टॉस बॉक्स. टीम दुर्गादेवी हमरापूर विन द टॉस. दे हॅव डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षक निवडलाय दुर्गादेवी हमरापूर संघाने. विशेष सन्मानाकडे या ठिकाणी जरूर आपण बोलतोय.
सन्माननीय हेमंत भगत यांचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होईल. मी आमचे लाडके आयोजक संजय दादा घरत यांना मी विनंती करेल, दादांच्या शुभ हस्ते आपण पुढील सन्मानाकडे बोलतोय. मी लीलाधर दादांना विनंती करेल, त्यांच्या शुभ हस्ते आपण या सन्मानाकडे बोलूया. संजय दादा आपण पुढील सन्मानाकडे बोलतोय. हेमंत घरत यांचा हा विशेष, हेमंत भगत यांचा हा विशेष सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होईल. चला मॅच ऑन करा. चला पंच आता प्रत्येक मॅच मध्ये टाइम अलर्ट करा आणि ज्या ठिकाणी जर टाइम एक्स्ट्रा घेतला गेला तर आमच्याकडे आवाज तुम्ही इथे मात्र पोहोचवू शकता. लगेचच पॅनलाइज केलं जाईल, मग तो कुठलाही संघ असू द्या. 43 धावा झाल्यात. 44 धावसंख्येचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट केलं गेलंय. इच्छापूर्ती कलवे संघ इथून मात्र बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगलं टोटल सेट केलं मैदानाच्या आतमध्ये श्रीराम बलवली. खरं तर हा संघ बॅटिंग करत असताना मात्र 43 धावा बनवल्यात. 44 धाव्याचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलंय. चला श्रीराम बलवली संघ आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि मॅच लगेचच सुरू करा. इथे कंपल्सरी टाइम अलर्ट असेल. 3 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटांचा वेळ हा दिला जाईल. एक्स्ट्राचा मिनिट जर एक्स्ट्रा घेतलात तर मात्र तुमचा एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये कंपल्सरी घेतला जाईल. माफ करा, खरं तर मैदानाच्या आतमध्ये इच्छापूर्ती खलवे हा संघ क्षेत्ररक्षण करतोय आणि बॅटिंग करताना श्रीराम बलवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 44 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आता आपल्याला पाहायला मिळतील. किरण पाटीलला आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये श्रीराम बलवली संघाची पाहायला मिळते. स्ट्राईक वरती मंदार पाटील. 9 सेकंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. निशांत म्हात्रे. डावाला होते सुरुवात. पूर्वार्धामध्ये आवाज तुम्ही ऐकलात परमेजी पाटील सरांचा. 44 धावेचं टार्गेट. इथून उत्तरार्धाला होईल सुरुवात. फर्स्ट बॉल. इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये बाटची कडा आणि त्यानंतर यशरक्षण चांगलं पाहायला मिळतोय. इथे मात्र कुठलीही धाव येताना पाहायला मिळणार नाही. 44 धावेचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट केलं गेलंय. 11.00 सरासरीने इथून धावा प्रति ओव्हर मध्ये बनवायच्या आहेत. पहिला बॉल निर्धाव पद्धतीचा आपण पाहिला. खरं तर पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे बाहेरच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक धावतायत बॉलवरती. एकेरीला दोहेरीमध्ये कन्वर्ट केलं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावेनं मात्र अकाउंटला सुरुवात होताना आपण पाहतोय. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर इथे मात्र डॉट आला होता आणि त्यानंतर 2 धावा येताना पाहायला मिळतात. या 2 धावेच्या मदतीनं संघाचं आणि अकाउंटचं वैयक्तिक ओपनिंग होताना आपण पाहिलं. 44 धावा इथे धावफलकावरती बनवायच्या आहेत. पुढचा बॉल. इथे देखील कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक धावतायत अतिशय वेगानं. रेस लागले परंतु जिंकलाय चेंडू आणि या बॉल वरती आल्यात 4-4-4 चौकार. अप्रतिम या बॉलवरती पॉइंटच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावेनं धावफलक आता पुढे सरकताना आपण पाहणार आहोत. 6 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. पहिला बॉल निर्धाव, नंतर 2 धावा, नंतर पुन्हा एकदा चौकार. इथे ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही आहे आणि त्यानंतर इथे डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक केलं या षटकामध्ये. चौकार आला आणि त्यानंतर डॉट बॉल देखील फेकलाय. 6 धावा धावफलकावरती लागल्या. 44 धावेचा पाठलाग इथून करायचा. पुढचा बॉल. इथे पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु आता मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहेत.
एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि तदनंतर मात्र बॉलला स्टॉप केलं. एका ऍक्शन मध्ये उचलून फेकलाय. एक सिंगल धाव इथून मात्र धावफलकावरती येताना पाहायला मिळेल. 7 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. 7 ऑन स्कोर बोर्ड. 7 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतील आणि 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. 44 धावेचं आव्हान आहे. 7 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. पहा अजूनही आता मात्र मध्यरात्र झाली आणि प्रेक्षकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळते मैदानाच्या अवतीभोवती. हे दर्दी प्रेक्षक इथे देखील बॉलला चांगलं खेळून काढलेत. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग मितेश पाटील खर तर आता रहिवासी खऱ्या अर्थानं फनेश डोंगरीमध्ये आहेत, परंतु गाव मात्र रक्षण असतो तिथेच आपण उभं राहायचंय. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं पूर्ण करायचे आहेत. आता इथून टायमर ऑन असेल ना तर एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. चला जलद गतीने जिथे आपण क्षेत्ररक्षणासाठी होतात तिथे लगेच यायचं आहे का अजूनपर्यंत 4 सामने आम्हाला उरकायचे आहेत. नाईटला आयोजकांना खर्च असतो याची कृपया दक्षता घ्या. जनरेटर डिझेल सगळ्या गोष्टी असतात याची कृपया भान असू द्या. चल लगेच सामना चालू करायचा. तिसऱ्या षटकानंतर तुम्हाला ड्रिंक ब्रेक मिळेल. त्याच्यापर्यंत एकत्र येऊ नका. टीम मिटिंग या षटकामध्ये घेतली जाणार नाही. कृपया दक्षता घ्या. 4 मिनिटांमध्ये एक षटक कंप्लीट झालाय. टाइम या ठिकाणी अलर्ट केला गेलाय. चला जाऊया मैदानाच्या दिशेने. गोलंदाज करणला आपण पाहतो. करण गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी सज्ज झालाय नगरपालिका इंडकडून. पहिलाच बॉल ऑन साइड मध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत. कमालीचा झेल पकडला गेलाय आणि आता मात्र पहिला धक्का. फलंदाज बाद. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चला बॅटर आपण रेडी राहा. आपल्याला देखील आम्ही इथून वॉर्न करतोय कारण बऱ्याचशा मॅचेस आम्हाला इथून कव्हर करायच्या आहेत. टाइम अलर्ट आहे परंतु बॅटर आता उशीर करतायत. चला टाइम अलर्ट आहे आणि आम्ही प्रत्येक बॉलवरती अनाउन्समेंट करतोय. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर विकेट येताना पाहायला मिळाली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. शिवम पाटील. चला बॅटर आपण देखील अतिरिक्त वेळ घेऊ नका. शिवम मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. महत्वाचा सामना. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतील. पुढचा बॉल पहिल्याच बॉलवरती विकेट येताना आपण पाहिले होते. इथे बॅटची आतली कडा. तदनंतर विकेटवरती बॉल घरंगळत राहिला आणि इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. कमालीची गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते. पहिल्या ओव्हर्स मध्ये आपण जर पाहिल्या तर 8 धावा येताना पाहिल्या आणि इथे मात्र चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना पहिल्या बॉलवरती आपण जर पाहिलं ना तर विकेट आली. तदनंतर डॉट बॉल देखील येताना आपण पाहिलाय. पुन्हा एकदा नगरपालिका कडून गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. इथे यष्टांचा वेध. लाकूड तोड गोलंदाजी. फर्निचर केले डिस्ट्रॉय. अजून एक फलंदाज श्रीराम बलवली संघाचा होतोय बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. रुपेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. खर तर लाकूड तोड गोलंदाजी. फर्निचर डिस्ट्रॉय केलं आणि मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसताना आपण पाहिला. 44 टार्गेट. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. करण. अप्रतिम गोलंदाजी करण यांच्या माध्यमातून आपण पाहिली. चला मॅच ऑन करा. प्रत्येक बॉलवरती अनाउन्समेंट आम्ही करतोय कारण चांगली स्पर्धा आणि आम्हाला देखील सारखं तेच
इथे म्हणायला कसं तरी वाटते. सर्वांनी सहकार्य करा सर्व टीम्स. इथे पुन्हा एकदा बाटची खेळा काय घडतंय थर्ड मॅनला खरं तर दिशेने बॉल चालला होता परंतु क्षेत्ररक्षकाचा वेध घेतला आणि आता लॉंग स्टॉपला बॉल आला. त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग केली आणि बॉलला एकाच ॲक्शनमध्ये उचलून फेकलाय आणि इथे 2 धावा येताना पाहायला मिळतील या बॉलवरती. 2 धावेच्या मदतीने धाव फलक आता 10 वरती जाऊन पोहोचलाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 10 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. करणचं चांगलं षटक आतापर्यंत या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाल्या. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतील करण गोलंदाजी मार्कवरती. शांतगतीच्या मॅचेस आजच्या रात्रीमध्ये आपण पाहतो शॉर्ट ऑफ लेनचा बॉल त्याच्यावरती तुटून पडलाय फलंदाज. बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. 6-6-6 षटकार. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल त्याच्यावरती तुटून पडला फलंदाज रुपेश पाटील. सबसेकातील रुपेश पाटील आणि त्याच्या बॅट इथे मात्र षटकार पाहायला मिळालाय. धावफलक आता झपाट्यानं वाढू लागले. टोटल धावा जर आपण पाहिला तर 16 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. करण गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय. हा देखील बॉल चांगला फटकवला. क्षेत्ररक्षक आहेत. फ्लॅटेड पॅरलेल स्ट्रोक बॉलला पाठवलंय. पुन्हा एकदा प्रेक्षक दीर्घामध्ये सीमा पार षटकार. गणेश दादा पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज या बॅटरसाठी रुपेश पाटील यांच्यासाठी दिलं जाईल. चला राखीव खेळाडू आपणच जा मैदानाच्या आतमध्ये. फक्त 12वा खेळाडू जाईल. त्याच्या अतिरिक्त कोणी मैदानाच्या आतमध्ये जाणार नाहीये. चला आपण लगेच मॅच ऑन करतो. येणारे 12 खर तर बॉल आणि 22 धावसंख्येची गरज. बारा चेंडू 22 धावा झाल्यात. अजूनही 12 बॉल मध्ये 22 धावसंख्येची गरज. चला पाण्याची अति आवश्यकता असेल तरच मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा अन्यथा अलाउड नाहीये. 12 चेंडू 22 धावसंख्येची गरज आहे. चला स्पीडअप करा. तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती शिवराज पाटीलला आपण पाहणार आहोत. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी सज्ज झाला. 12 मध्ये 22 आल्यात. अजूनही 12 चेंडू मध्ये 22 धावा करायच्या आहेत. या टीमसाठी आपण स्वप्नील सर पाहायला गेलं तर सागर पाटील बलवलीच एक स्टार खेळाडू सध्याच्या घडीला या नावाची चर्चा खूप होताना पाहायला मिळते आणि मॉनिटरच्या भूमिकेमध्ये त्याला पाहतोय आपण. आणि त्याचबरोबर टीम ही त्यांची खेळतोय परिपूर्ण. मात्र या खेळावरती लक्ष सागर पाटील ठेवून आहेत. त्याप्रमाणे मार्गदर्शन करताना पाहायला मिळत आहेत. इथे व्हाईट बॉल एक्स्ट्राची रन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक सुरू आहे. पहिलाच बॉल व्हाईट येताना आपल्याला पाहायला मिळाला. आता पुन्हा एकदा समीकरण चेंज होताना पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथे स्विच करण्याचा प्रयत्न परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. खर तर मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर सरळ बॅटनं धावा येत होत्या परंतु इथे मात्र खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये वाईट खऱ्या अर्थानं बॉल आणि तदनंतर चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला गेलाय. हाही बॉल चांगला आहे. मैदानाच्या आतमध्ये अजून एक चांगला चेंडू फेकला गेला. लगातारचे 2 चेंडू इथून चांगले येताना पाहायला मिळत आहेत. यशस्वी आयोजन. खरं तर ना भूत ना भविष्य अशी ही स्पर्धा. शूरवीर शंभूराजे चषक. मग प्रत्येक पाहुण्यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं कौतुक केलंय. एक मोठी स्पर्धा यशस्वी स्पर्धा आपल्या भेटीला येताना पाहायला मिळते. आज स्पर्धेची 3री रात्र
आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. चला स्पीड अप करा. प्रत्येक मॅच मात्र आजच्या रात्रीमध्ये रफ अँड टफ पाहायला मिळाली. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. इथं फिरून खेळण्याचा प्रयत्न, अजून एक बॉल निर्धाव आलाय. नितेश पाटीलला मात्र नॉस्ट्राईक एंडवरती ठेवलंय, ज्याच्या बॅट मधून 2 षटकार आपण पाहिले होते. रुपेश पाटील खरं तर ज्याला आपण मागच्या षटकामध्ये लगातार 2 षटकार ठोकताना आपण पाहिले आणि त्याला मात्र आता नॉन स्ट्राईक एंडवरती ठेवलंय. खरं तर लगातार 3 चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळत आहेत. कमालीची गोलंदाजी. इथे ऑन साइड मध्ये बॉलला टर्न केला, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, अतिशय वेगानं बॉलवरती पोहोचतायत आणि एकच धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल. एकापेक्षा जास्त काय मिळणार नाही आणि 24 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे 8 चेंडू आणि आता 20 धावसंख्येची गरज. रुपेश पाटील सेकंडवरती पाहायला मिळत आहेत. त्याच्या बॅट मधून 2 षटकार आपण पाहिले होते. चला थोडस फास्ट केला. प्रत्येक बॉल वरती आम्ही अनाउन्समेंट करतोय. टीम इच्छापूर्ती कलवे आपल्याला देखील विनंती करतोय, कारण बऱ्याचशा मॅचेस आजच्या रात्रीमध्ये देखील आम्हाला इथून कव्हर करायचे आहेत. येणारे 8 बॉल आणि 20 धावसंख्येची गरज. इथे काय घडतं मैदानाच्या आतमध्ये, व्हाईट बॉल, एक्स्ट्राची रन इथे मात्र येताना पाहायला मिळेल आणि टोटल धावा जर आपण पाहिल्या 25 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे 8 बॉल आणि 19 धावसंख्येची गरज. 8 चेंडू 19 धावा मैदानाच्या आतमध्ये गरज असेल श्रीराम बलवले टीमला. इथे फिरून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू आपण जर पाहिले ना तर निर्धाव फेकलेत. चला फलंदाज आपण पहा. खर तर जो संघ पुढच्या मॅच मध्ये इनॅक्शन, धायरेश्वर डोलवी, आज मात्र ब्ल्यू जर्सी मध्ये तो संघ खेळताना पाहायला मिळणार आहे. मोस्ट वेलकम, आपलं देखील सहर्ष स्वागत. इथे व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये आणि इथे समीकरण पुन्हा एकदा चेंज होताना पाहायला मिळेल. येणारे बॉल शिल्लक असतील 7 आणि जिंकण्यासाठी 18 धावसंख्येची गरज. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. येणारे 7 चेंडू 18चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुढचा बॉल इथे ऑनसाइड मध्ये टर्न करण्याचा प्रयत्न केला गेला. एक धाव सहजरित्या कंप्लीट केल्या. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार का? नाही होणार. एकच धाव संख्येवरती इथून समाधान मानलंय. येणारे आता बॉल शिल्लक असतील 6 आणि जिंकण्यासाठी 17 धाव संख्येची गरज. 6 चेंडू 17चा समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 24 मध्ये 44 खरं तर टार्गेट होतं आणि ते मात्र असं समीकरण आपण जर पाहिलं तर 6 चेंडू मध्ये 17. चला क्षेत्ररक्षण लगेचच सजवा, कारण आता मात्र अंतिम षटकामध्ये हा मॅच येताना पाहायला मिळतोय. 6 चेंडू 17चं समीकरण. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ इनॅक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूने धायरेश्वर डोलवी आणि त्यांच्या विरोधामध्ये दुर्गादेवी हमरापूर, हे 2 संघ इनॅक्शन मध्ये पुढच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. जशी मॅच समाप्त होईल, दुर्गादेवी हमरापूर संघाने टॉस जिंकलाय. आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि बॅटिंग साठी धायरेश्वर डोलवी टीमला या ठिकाणी आमंत्रित केलंय. आपण देखील त्वरित बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. जशी मॅच समाप्त होईल दोन्ही टीमला देऊया पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया मैदानाच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवरती शुभम ला आपण पाहणार आहोत. शुभम गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. 6 चेंडू 17चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलंय. इथे काय घडतं मैदानाच्या आतमध्ये, लाऊडली अपील देखील केली की फुलटॉस बॉल मिस केला. या बॉल वरती खर तर धावा येणं गरजेचं होतं, परंतु इथे धावा आलेल्या नाहीयेत. एक धाव जरूर घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला. सक्सेस देखील होताना पाहायला मिळाले. आता 5 बॉल आणि 16 धाव संख्येची गरज.
खर तर या ठिकाणी नाखवा व्हिडिओग्राफीचे सर्व आमचे नितेश कोळी खर तर गोव्यावरून ही स्पर्धा पाहतायत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचे देखील मनापासून आभार. येणारे 5 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. इथे चांगला फटका आणि या बॉलला पाठवलंय पॅरलल स्ट्रोक, षटकार, 6 धावा. काय फटका होता, पाहतच राहावं असं फटका पाहायला मिळाला. स्क्रीनवरती आपण पाहू शकता मंदारच्या बॅट मधून येणारे बॉल शिल्लक असेल आता मात्र 4 आणि 10 धावसंख्येची गरज. 4 चेंडू 10चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दोन्ही संघ संघर्ष करतात मैदानाच्या आतमध्ये. कुठल्याच संघाला हार मान्य नाही. इथून आपला प्रवास जर निश्चित करायचा असेल तर दोन्ही संघाला चांगली कामगिरी करणं गरजेचं असणार आहे. एका बाजूने धावा बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे, दुसऱ्या बाजूने धावा रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुढचा बॉल इथं देखील ऑन साइडला टर्न केलाय. एलिव्हेशन पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक आहेत, पकडला जाईल झेल. मितेश पाटील होते त्या ठिकाणी. चांगला झेल पकडला आणि अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. चला फलंदाज लगेच मैदानामध्ये जायचं आहे. चला एकत्र येऊ नका, आपण क्षेत्ररक्षण जिथे आहात तिथेच उभं राहायचं आहे. विनंती असेल. आणि नेक्स्ट मॅच जसे मात्र ही सामना संपेल, क्षेत्ररक्षण ज्या टीमचं असेल त्यांनी कृपया तयार राहायचं आहे. खेळाडू बाहेर यायच्या अगोदरच आपण जाऊ शकताय. आपल्याला मुभा असेल पण तो सामना संपल्यानंतर लगेचच आपण तयार राहा. दोन्ही टीमला विनंती करेन. दरेश डोळवी आणि त्यांच्या विरोधामध्ये दुर्गादेवी अमरापूर. अमरापूर दोन्ही टीमला विनंती करेन की आपण इनॅक्शन मध्ये या. सामना जसा संपेल तसं लगेच आपण आतमध्ये जायचं आहे, कारण भरपूर उशीर आज झालाय. परमेश्वर, अमरापूर टीमनं टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. तरी अमरापूर टीम आपण क्षेत्ररक्षणासाठी लगेच प्लेइंग 11 11 तयार ठेवायचे. असं आपण बाउंड्री लाईनच्या जवळच आहात. जसं मात्र हा सामना संपेल तसं लगेच आपण आतमध्ये जायचं आहे. 3 चेंडू 10चं समीकरण. आदित्य आला बॅटिंगसाठी. इथे ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जरूर इथे या ठिकाणी चाचपणी गेली जाईल. बॅटची कडा घेतली का, आवाज आलाय का, ह्या सर्व गोष्टी इथे मात्र बातचीत थोडीशी पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळेल आणि त्यानंतर डिसिजन हा आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर नॉट आउट असेल फलंदाज. येणारे 2 बॉल आणि 10 धावेचं समीकरण. हा महत्वाचा बॉल असेल. इथून चांगला फटका येणं गरजेचं असणार आहे. इथे हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. एकाच ऍक्शन मध्ये बॉलला उचलून फेकलाय आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर 1 बॉल इथून शिल्लक असेल आणि एका बॉल वरती तब्बल 9 धावसंख्येची गरज. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला क्षेत्ररक्षण लावा टीम इच्छापूर्ती कलवे. 1 बॉल आणि तब्बल 9 धावसंख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. विजयाच्या उंबरड्यावरती इच्छापूर्ती कलवे संघ पाहायला मिळतोय आणि इथे एखादा खराब जर बॉल आला ना तर पुन्हा एकदा श्रीराम बलवली हा संघ मॅच मध्ये कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळेल. 1 चेंडू 9 धावसंख्येची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. इथे योग्य पद्धतीचा बॉल आणि पहिला सामना जिंकलाय टीम इच्छापूर्ती कलवे. श्रीराम बलवली संघ आपला देखील